आणि देशाच्या अर्थमंत्री महिला आहेत. हो. नाही, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूप कंटेम्पररी प्रश्न आहे हा. मी त्यातला एक तर रिस्क सांगतो तुम्हाला की का गरजेचं आहे. आपण कोविडच्या काळात बघितलं की महिला फार सक्रिय नव्हत्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये. अगदी शिकल्या सवरलेल्या असतील, नोकरी करणाऱ्या असतील किंवा गृहिणी असतील. पण जर का काही कमी जास्त झालं घरात तर त्यांना अजिबातच काही कल्पना नव्हती की पैसे कुठं आहेत, इन्शुरन्स कुठं आहे. बरोबर आहे. टू द एक्सटेंट की बऱ्याच महिलांना एखादा चेकबुकवरचं चेक नंबर काय असतो हे माहिती नसायचं. हो. त्या सगळ्या शिकलेल्या होत्या किंवा गृहिणी होत्या. बरोबर आहे. तर एक तर हे माहिती असायला पाहिजे आपल्याला की आपण जेव्हा घर म्हणतो तर घर फक्त काय फिजिकल नाही आहे, तर घरातल्या या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. घरातल्या महिलांना ते माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरं एक कारण आहे की महिलांमध्ये चिकाटी खूप असते. हो. की खूप चांगले प्रश्न विचारून दूरचा दृष्टिकोन ठेवून एकदा त्याने निर्णय केला की ते त्या निर्णयाला टिकून राहतं. हो, बरोबर आहे. तर हे आजच्या काळात महत्त्वाचं झालं. मला वाटतं कोविडमध्ये हा एक पण खूप मोठा बदल झाला बरोबर आहे. की ज्याच्यात सगळ्यांनाच कळालं आहे, महिलांना खास करून कळालं आहे की आता जसं आधी महिला घरातून बाहेर फारशा पडायच्या नाहीत, हो. तर बाहेर पडायला लागल्यात आणि पुरुष घरातली फारशी कामं करायची नाहीत, आजकाल करायला लागलेत. हो. तर हे दोन्हीकडे जो एक्सचेंज झाला आहे त्यात महिलांना पण हे कळालं की आपण तरी तुम्ही पार्टिसिपेट नाही केलं, निर्णय जरी नाही घेतला, काय चाललं आहे हो. हे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. कारण तुमच्या परिवाराचं जे काही भविष्य नियोजन तुम्ही करत असं म्हणजे मुलांचं शिक्षण हो. किंवा रिटायरमेंट हे सर्वात महत्त्वाचे गोल आहेत. तर ते तर दे आर व्हेरी क्लोज टू युअर हार्ट घरातल्या महिलांच्या. तर त्याचं माहिती असणं हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. मग ते करताना आम्ही तेच म्हणतो की कुठलाही जेव्हा फायनान्शियल निर्णय घेतला जाईल तेव्हा तुम्ही त्यात सहभागी व्हा. तुम्ही स्वतः करत असाल किंवा ॲडवायझरच्या थ्रू करत असाल, कुठल्याही मार्गाने तुम्ही करत असाल तर महिलांना त्यात सहभागी करा. आमचा अनुभव हा झाला की महिला खूप सटीक आणि टू द पॉईंट आणि योग्य प्रश्न विचारतात. बरोबर आहे. पुरुष सहसा फक्त पैसे किती कमवता येईल हो. याचा विचार करतात आणि महिलांना पैशाचं वापर किंवा विनियोग कसा करायचा हे जास्त चांगलं माहिती असतं. आणि अगदी बरोबर आहे की SIPच्या माध्यमातून तर त्यांना एक चांगला एक राजमार्ग मिळाला आहे. आणि दुसरं काय, आपण जेव्हा बघितलं डिमॉनिटायझेशनमध्ये आपल्याला कळलं की महिला सेव्ह खूप करतात. हो. महिला सेव्ह करत नाहीत असं नाही आहे, सेव्ह तर खूप करतात, पण सेव्हिंग आणि निवेश यातला जो फरक आहे हो. तो महागाईची जेव्हा झळ बसते तेव्हा तो आपल्याला जास्त जाणवायला लागतो. बरोबर. पण त्यात हे पण आहे की बिहेवियरली फक्त महिलांसाठी नाही, कुठल्या इन्व्हेस्टरसाठी मार्केटमधली अस्थिरता, चंचलता शॉर्ट टर्ममधली हो. ही खूप मोठा हर्डल असतो की का ते निवेश करत नाही. बरोबर. मग त्यात SIP तिचं खूप कामी येते. बरोबर आहे. की आपल्या सगळ्यांना माहिती आहे SIP कशी काम करते म्युच्युअल फंड या कॅम्पेनमुळे. पण त्याचा महत्त्वाचा पाठ हे आहे की परतावा भले कमी जास्त मिळेल, हो. SIP हा एकमात्र असा प्रोडक्ट आहे ज्याला अस्थिरता आणि चंचलतेनं फायदा होतो. बरोबर आहे. लमसम तुम्ही टाकलं तर अस्थिर मार्केट नुकसान करू शकतं. हो. पण SIP मध्ये करंट तुम्ही प्रत्येक लेवलला तुमचं बाईंग चालू राहतं. ही आणि युनिट्स व्होलेटॅलिटी तुमची वाढत राहतात. युनिट्स वाढतात. बरोबर. तर व्होलेटॅलिटी जो तुमचा शत्रू आहे लमसममध्ये हा. तो SIPचा सर्वात मोठा मित्र आहे. आणि हा अनुभव इन्व्हेस्टरला येत जातो परत परत परत. त्यामुळे ती आपली SIP बुक 31,000 करोड लागतो. बरोबर आहे. आणि गोल करेंगे तुम्ही म्हणालात की मला एखादा गोल रीच करायचा धरून त्याला मला काही 1 करोड पाहिजे. हा. तुमच्याकडे 50 लाख असेल, तुम्ही साधं एव्हरेज ठेवलं तरी ते 1 करोड होऊन जातील 10 वर्षात. 50 लाख नाही आहेत तुमच्याकडे बरोबर. आणि तुम्हाला ते गोल अचीव्ह करायचं आहे तर मग दर महिन्याला नियोजनबद्ध पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली SIP मध्ये तर लॉंग टर्ममध्ये तुमचं गोल अचीव्ह होऊ शकतं. ह्याचा पण अनुभव इन्व्हेस्टरला येतोय. बरोबर. जसं आपण काळ पुढे सांगतो. त्यामुळे फॅमिलीचं जे काही गोल्स अचीव्ह करायचे आहेत त्यात महिलांनी पार्टिसिपेट करायलाच पाहिजे. आणि ते करतायत. गेल्या वर्षाचा आकडा आहे, नवीन इन्व्हेस्टर्स जे आले हो. त्यातले 30% महिला आहेत. बरोबर आहे. आणि चांगली स्वागतार्ह गोष्ट आहे. खूप मोठी, खूप चांगली गोष्ट आहे की 30% महिला इन्व्हेस्ट करतात. बरोबर. मग त्यात कदाचित ते स्वतः एवढं पार्टिसिपेट करत नसतील जे काय सांगितलं जाईल किंवा हो. ते असेल, पण ही सुरुवात आहे. आय एम शुअर येणाऱ्या काळात त्यांचं योगदान नक्कीच म्हणजे आमच्याकडे एक